ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 13. संसार रूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती. जडभरत म्हणाला, ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोहोचावा, त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसार रूप अरण्यात जाऊन पोहोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यामध्ये प्रपंचविषयक कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे 6 चोर बळेच लुबाडतात. दांडग्यांनी कल्पातील मेंढराला आपापल्याकडे ओढावी तसे स्त्री पुत्रादी रूप कोल्हे परमार्थाविषयी वेसावध असणाऱ्या जीवाला आपापल्याकडे ओढीत असतात. पुष्कळ वेली गवत झुडपे यामुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचलेल्या माणसाला डास मदभाषा यांनी हैराण करावे. त्याप्रमाणे कामना निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारी प्रकाशित पिशाच दिसावी व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावी. तसा संसार अरण्यातील हा जीव सोन्याच्या म्हणजे द्रव्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी खूप खटपट करतो. अरण्यात पोहोचलेला माणूस राहण्यासाठी जागा पाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो. त्याचप्रमाणे संसार रूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर अन्नपाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो. वावटळीमुळे उडालेले धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाहीत, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणाऱ्या स्त्रीच्या प्रेमविलासाधिकांनी ज्याची दृष्टी धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणत नाही आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो. न दिसणाऱ्या घुंगुरट्याच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या घुतकाराने भयभीत होतो. भुकेने व्याकुळ झाला की बिब्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजाळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाणे संसार अरण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वाग्बाणाने घायाळ होतो. भुकेने व्याकुळ झाला की कसलेही अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत हे माहीत असूनही त्यांच्या तो मागे लागतो. पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात आणि पाणीही मिळत नाही. त्याप्रमाणे हा जीव इह परलोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगांकडून अन्न वस्त्राधिकांची आशा करतो. अरण्यवासी कधी वनव्यात सापडून होरपळतो तर कधी पिशाच्यांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो. तसाच संसार अरण्यातील प्राणी वनव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निपचित होऊन पडतो आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे अशा असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो. काट्याकुट्यानी पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू लागतो तेव्हा उदास होतो. त्याप्रमाणे संकटाने वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगावरच चिडू लागतो. कधी अजगराचा घास बनवून वनात फेकून दिलेल्या मुर्द्याप्रमाणे पडून राहतो. यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्ट याला पिडू लागतात. तेव्हा याच्या विषारी वाग्बाणाने विवेक शून्य होऊन एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडावे, त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधारात शुद्ध बुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्री परधनरूप मधाच्या शोधात तो फिरतो. तेव्हा त्याचे मालक रूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटांचा सामना करून यदा कदाचित तो मध त्याला मिळाला तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्यांच्याकडूनच इतरच तो हिसकावून घेतात. कधी थंडी ऊन वारा आणि पाऊस यापासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो. कधी आपापसात थोडी देवघेव करतो तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी त्या संसारवनात याचे धन नष्ट होते. तेव्हा याच्याजवळ अंथरून पांघरून आसन घर आणि वाहन सुद्धा उरत नाही. तेव्हा तो दुसऱ्याकडे याचना करतो आणि मागूनही दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळाली नाही की दुसऱ्याच्या वस्तूंवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो. अशा प्रकारे व्यावहारिक संबंधांच्या मुळे
एकमेकांविषयी वैरभाव वाढवल्यावर सुद्धा तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनक्षय होणे इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो. साथीदारांपैकी जे जे मृत्युमुखी पडतात त्यांना तिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवनसमूह पुढे जात राहतो. वीरवरा, त्यापैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणीही हा संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही. ज्यांनी मोठमोठ्या दिग्गजांना जिंकले आहे ते धीर वीर पुरुष सुद्धा पृथ्वीवर ही माझी आहे असा अभिमान धरून आपापसात वैर पत्करून संग्रामभूमीवर लढून मरण पत्करतात. पण वैरहीन परमहंसांना जे भगवान विष्णूंचे अविनाशी पद मिळते तिथे हे जात नाहीत. वेलींच्या कोवळ्या फांद्याप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो. वेलींच्या फांद्यावर बसून किलबिल करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर बसून बोबडे बोलणाऱ्या मुलांची त्याला ओढ लागते. काही वेळा सिंहाच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्म मरणरूप कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे, कावळे, गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो. जेव्हा त्यांच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारख्या चांगल्या कुळात प्रवेश करून इच्छितो, परंतु त्याला त्यांचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही. म्हणून वानरासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जाती स्वभावानुसार दाम्पत्य सुखात मग्न होऊन विषय भोगानी इंद्रियांना तृप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो. तेथे झाडांप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांच्या प्रेमात गुरफटून विषय सुखे भोगता भोगता दिनवाना होऊन जातो. अशा रीतीने या संसार बंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वताच्या कड्यांवरून खाली दरीत कोसळावी तसा रोगादी दुःखात सापडतो. दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोंबकळत राहावा तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणाऱ्या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहू लागतो. शत्रुदमना, एखाद्या वेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका झाली तरी तो पुन्हा आपल्या गोतावळ्यातच येतो. जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोहोचतो तो संसार चक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही. रहुगणा, तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस. म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त होऊन भगवत शिवेने धारदार केलेल्या ज्ञानरूप खड्गाने हा संसार मार्ग पार कर. राजा म्हणाला, अहो, सर्व योनींमध्ये हा मनुष्य जन्मच श्रेष्ठ आहे. इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्मांचा सुद्धा काय लाभ. येथे भगवान ऋषिकेशांच्या पवित्र यशाने शुद्ध अंतकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्याचा अधिकाधिक सहवास लाभत नाही. आपल्या चरणकमलांच्या धुळीने सेवन केल्याने ज्यांचे सर्व पापताप नष्ट झाले आहेत त्या महानुभावांना भगवंताची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी यात काही आश्चर्य नाही. आपल्याशी दोन घटकाच सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यांमध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार असो, जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो, जे तरुण आहेत त्यांना नमस्कार असो, जी लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो, जे ब्रह्मज्ञानी अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण होवो. श्री शुक म्हणाला, उत्तरानंदा, अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्रांनी आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश रहुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रहुगणाने दीन होऊन त्याच्या चरणांना वंदन केले. नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्याच्या अंतकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत आहेत असा भरत तशाच स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. सौरवीरपती रहुगणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्म तत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतकरणात दृढ असलेल्या देह हाच आत्मा या बुद्धीचा त्याग केला. राजा, जे लोक भगवंताच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो. राजा परीक्षित म्हणाला, महाभागवत मुनिश्रेष्ठ, आपण मोठे विद्वान आहात. आपण रूपकाच्या द्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसार रूप मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून हा दुर्बोध विषय रूपकाद्वारे साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावा. या ठिकाणी 13वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पण वस्तू.